गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, माणंद रस्ते मुक्त करत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या। विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, डॉक्टर पंकज आशिया, आयुष प्रसाद, जितेंद्र पापळकर, मिताली सेठी उपस्थित होते। यावेळी मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील 2 लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळूच्या मोफत पासचे वितरण करण्यात आले। तसेच 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात यशस्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आलाय। त्यात उपविभागीय अधिकारी नितीन मुंडवारे, शरद मंडली, कापासाहेब शिंदे, तहसीलदार नानासाहेब आगळे, अमोल मोरे, महेंद्र माळी यांचा समावेश आहे। मंत्री बावनकुळे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केला आहे। समाजाच्या शेवटच्या घटकासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्व मिळून काम करायचे आहे। त्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे। घरकुलांच्या बांधकामासाठी, वाळूच्या उपलब्धतेसाठी आपल्याला आपापल्या जिल्ह्यातील नदी नाल्यातील वाळूचे सर्वेक्षण करतानाच एमसँड वाळूचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन द्यावे। आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी महसूल विभागातर्फे नाशिक विभागात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। नाशिक विभागात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। विभागाची लोकसंख्या 1,90,00,000 एवढी आहे। विभागाची महसूल वसुली 160% झाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया, शर्मा, सेठी, प्रसाद, पापळकर यांनी विविध सूचना केल्या। मंत्री बावनकुळे यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आढावा घेतला। नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिलवडे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते। बावनकुळे यांनी सांगितले की दस्त नोंदणी अधिकाधिक सुलभ होईल असे नियोजन करावे। जिल्हाधिकारी यांनी नोंदणी विभागाचा दरमहा आढावा घ्यावा। त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रमाण कार्यपद्धती तयार करावी। तसेच एक जिल्हा एक नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी असेही त्यांनी सांगितले। बावनकुळे यांच्या काळामध्ये महसूल विभागाचे खूप चुलती अधिकारी जोमात तर नागरिक कोमात। सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाने शेतकऱ्याला बेदखल केले असता तरी त्यांचा सत्कार सोहळा बावनकुळे यांच्या काळातला कारनामाच म्हणावा लागेल। एजंटशाही सुळसुळाट, अधिकाऱ्यांची पळापळ बघा। नाशिक जिल्ह्यातील कारनामे, अधिकारीही जोमात तर पत्रकार कोमात। नाशिक